हाय फ्रेंड्स, तर चला आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी खारं वांगं. तर बघा, त्यासाठी मी पावशर वांगे स्वच्छ आणि फ्रेश घेतलेली आहेत. तर याला आपण आता कट करून घेऊया. बघा, ह्या प्रकारे आपण चिरून घेऊया. अशाच प्रकारे सर्व वांगे आपण चिरून घेऊया. तर बघा, पूर्ण वांगे कट करून झालेली आहेत. एकदम फ्रेश वांग घ्यायचं आहे, त्याच्यामुळे पटकन शिजलं जातं. तर चला मग आपण मसाले पाहून घेऊया. लसूण, कढीपत्ता, अद्रक, खोबरं, हिरवी मिरची, कांदा, टमॅटो आणि कोथिंबीर. तर चला मग एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, अद्रक, थोडीशी कोथिंबीर आणि खोबरे टाकून चांगले बारीक करून घेऊया आपण हे सर्व. त्याचबरोबर कांदा आणि थोडासा टोमॅटो आणि हिरवी मिरची हे एकदम बारीक करून घेऊया आपण. तर बघा, मसाला तयार आहे. हा मसाला बारीक होत नव्हता, त्याच्यामुळे थोडेसे पाणी ओतून बारीक केलेला आहे. तर चला हा मसाला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि वांगे आपण भरून घेऊया. तर याच्यामध्ये थोडासा शेंगदाणा कूट टाकून घेऊया. एकच चमचा टाकूया. त्याचबरोबर चवीनुसार नमक, हळद, थोडेसे तेल टाकून घेऊया. चांगला मिक्स करून वांगी भरून घेऊया. चला तर मग वांगी भरून घेऊया. चला तर मग आपले पूर्ण वांगे भरून झालेली आहेत. तर चला आपण फोडणीसाठी कढई ठेवून घेऊया. चला तर मग तेल गरम झालेलं आहे. मी नेहमीपेक्षा जरा जास्त तेल ओतलेलं आहे. तर याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेऊया. त्यानंतर कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर, त्यानंतर टोमॅटो. टोमॅटो चांगला फ्राय करून घेऊया आणि थोडीशी मिरची पावडर टाकून घेऊया आणि थोडीशी धना पावडर टाकलेली आहे. तर बघा, आता आपण भरलेले वांगे यामध्ये सोडून घेऊया. एक 5 मिनिटं झाकून ठेवूया आणि नंतर मिक्स करून घेऊया. तर बघा, 5 मिनिटं झालेले आहेत. तर हे वांगे एकदा मिक्स करून घेऊया. वांग्याचा कलरही चेंज झालेला आहे. तर त्या ताटामध्ये राहिलेला मसाला याच्यात मिक्स करून एक अर्धा ग्लास टाकून शिजवण्यासाठी ठेवून देऊया. चला तर मग
अर्धा ग्लास पाणी ओतून घेऊया आणि एकदम बारीक गॅसवरती आपण याला शिजवून घेऊया. तर चला 10 मिनिटं बारीक गॅसवरती ठेवून घेऊया. बघा भाजीला उकळी आलेली आहे. आणखी 5 ते 10 मिनिटं बारीक गॅसवरती ठेवून घेऊया, म्हणजे आपलं चांगलं वांग शिजलं जाईल. तर बघा गरमागरम आपलं खारं वांग तयार आहे. आवडले असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.